नांदेड़ में एक सनसनीखेज खबर सामने आई है जिसने बैंकिंग सिस्टम पर आम जनता के भरोसे को हिलाकर रख दिया है। शहर के डॉक्टर लेन स्थित स्टेट बैंक ऑफ इंडिया की शाखा में खुद बैंक के ही दो बड़े अधिकारियों ने मिलकर ग्राहकों के करीब 80 तोले सोने पर हाथ साफ कर दिया। हैरान करने वाली बात यह है कि इन अधिकारियों ने शेयर मार्केट में पैसा कमाकर अमीर बनने के लालच में इस पूरे वारदात को अंजाम दिया। जब बैंक का सालाना ऑडिट हुआ तब जाकर 85,81,000 रुपए के इस महाघोटाले का भंडाफोड़ हुआ। बैंक मैनेजर की शिकायत पर वजीराबाद पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। पकड़े गए आरोपी जीवन जगदाले को वजीराबाद पुलिस ने आज न्यायालय में पेश किया। आरोपी जगदाले को न्यायालय ने 4 दिन की पुलिस हिरासत घोषित की है। दौरान जांच में जो खुलासा हुआ है वो किसी फिल्मी कहानी से कम नहीं है। बैंक के कैश मैनेजर आदित्य सेनगांवकर और सर्विस मैनेजर जीवन जगदाले ने पिछले 1 साल के दौरान लॉकर से असली सोना चुराया और बदनामी से बचने के लिए उसकी जगह 414 ग्राम नकली सोना रख दिया। इस चुराए गए सोने को उन्होंने दूसरे बैंकों में गिरवी रखकर लाखों रुपयों का लोन लिया और सारा पैसा शेयर मार्केट में सट्टेबाजी में उड़ा दिया। शेयर बाजार में भारी नुकसान होने के बाद जब तक ये पाप सामने आता, मुख्य आरोपी कैश मैनेजर आदित्य सेनगांवकर पहले ही फरार हो गया, जबकि पुलिस ने सर्विस मैनेजर जीवन जगदाले को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने नए कानून भारतीय न्याय संहिता की धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की तफ्तीश शुरू कर दी है। ऐसी जानकारी वजीराबाद पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक परमेश्वर कदम ने MCN हिंदी न्यूज को दी। वजीराबाद हद्दीमधील डॉक्टर लेन येथे SBI नावाची एक प्रतिष्ठित बँक आहे आणि त्या बँकेच्या अंतर्गत ऑडिटमध्ये इंटरनल ऑडिटमध्ये दिनांक 18/5/2026 रोजी एक गोष्ट निदर्शनास आली की लोकांनी कर्जाच्या बदल्यात तारण म्हणून ठेवलेलं सोनं त्यामध्ये काही ग्राहकांच्या यातलं सोनं कमी आहे म्हणून त्यांनी संपूर्ण 149 खातेदारांच्या सोन्याची तपासणी केली। तर त्यामध्ये 8 खातेदारांच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर अपहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं। एकूण 800 ग्राम त्यापैकी 400 ग्राम जवळपास सोनं हे काढून घेण्यात आले म्हणजे कमी आहे आणि 400 ग्राम जवळपास सोनं हे बनावट सोनं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि ही ज्यांच्याकडे कस्टडी होती असे त्या ठिकाणचे 2 कॅश मॅनेजर आणि त्याचा सहकारी जीवन जगदाळे आणि आदित्य सेनगांवकर या दोघांच्याही कस्टडीमध्ये हे सोनं होतं। त्यांच्या माध्यमातून हा अपहार झालेला आहे आणि त्या प्रकरणी बँकेचे मॅनेजर शाखा व्यवस्थापक राजीव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2026 कलम 316(5) आणि 318(4) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। त्यापैकी एक आरोपी अटक करण्यात आला आहे आणि पूर्ण चैन निष्पन्न करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे। रात्रीत गुन्हा दाखल झाला आहे आणि सकाळी आरोपी अटक केला आहे। त्याला 4 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। त्याच्या कस्टडी इंट्रोगेशनमधून डिटेल्स प्राप्त होतील। एक्झॅक्ट सोनं जवळपास 800 ग्रॅम म्हणजे 80 तोळे त्यांना दिलेली रक्कम 85 लाख रुपये 85,81,597 रुपये एवढी रक्कम आहे। पकडलेला आरोपी हा त्याच्या कस्टडीमध्ये सोनं होतं आणि तो कॅश मॅनेजर आहे। दुसरा आरोपी फरार आहे, तो सध्या मिसिंग आहे। तिथे डिटेल्स हस्तगत करून पकडण्याचा प्रयत्न करत आहोत।